शेतकरी बंधूंनो, माझं घर माझं वावर या शेतीविषयक कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी किशोर कुकडे आपलं सहस्नेह स्वागत करतो. नमस्कार शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात बायोगॅसपासून ऊर्जा निर्मिती याविषयी डॉक्टर सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची संपदा ढोके यांनी घेतलेली मुलाखत. आणि त्यासोबत आपले दैनंदिन कार्यक्रम आहेतच, तेव्हा ऐकत रहा माझं घर माझं वावर. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात सुरुवातीलाच ऐकूया कृषीवाणी. वाचक स्वर आहे आरती देशमुख यांचा. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. कृषीवाणीमध्ये आज ऐकूया विद्राव्य खते याविषयीची माहिती. ही माहिती प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. जमिनीतून दिल्या जाणाऱ्या रासायनिक खतांमधून पिकाला पुरविली जाणारी पोषक अन्नद्रव्ये संपूर्ण क्षमतेनं पिकाला मिळत नसतात. जमिनीमधील ओलावा खूप जास्त झाल्यास किंवा तो खूप कमी झाल्यास अशा खतांमधून पुरविलेली पोषक अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध होत नाहीत. अशा प्रतिकूल परिस्थितीत पिकांवरील पाण्याचा आणि अन्नद्रव्यांचा ताण हा पीक पोषणावर आणि वाढीवर अनिष्ट परिणाम करीत असतो. याशिवाय मातीचे तापमान, सामू, चुनखडीचे प्रमाण, सेंद्रिय कर्ब इत्यादी गुणधर्मांवर सुद्धा ही उपलब्धता अवलंबून असते. आपण जमिनीमधून दिल्या खतांमध्ये असलेल्या एकूण पोषक अन्नद्रव्यांपैकी ज्या प्रमाणात अन्नद्रव्ये पिकाला मिळतात त्याला खतांची किंवा पोषक अन्नद्रव्यांची कार्यक्षमता म्हटले जाते. बदलत्या हवामानात परिस्थितीमध्ये, विशेषतः कोरडवाहू परिस्थितीमध्ये दीर्घकाळ अतिवृष्टी किंवा अवर्षण असल्यास जमिनीमधून दिलेल्या खतांद्वारे पिकाला पोषक अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे दिसू लागतात. पिकाची वाढ विशिष्ट पद्धतीने थांबते आणि उत्पादनात घट येते. अशा स्थितीत जमिनीमधून खते देता येत नाहीत आणि ती दिल्यास पिकाला त्याचा फायदा कमी होण्याची शक्यता असते. विद्राव्य खते ही घनरूप तसेच द्रवरूपात उपलब्ध असतात. घनरूप स्वरूपातील खते पाण्यामध्ये 100% सहजपणे विरघळणारी असून त्यांचे आवश्यक प्रमाण पाण्यात मिसळून वापरण्यायोग्य द्रावण तयार केले जाते. पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार पिकांमध्ये अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे दिसल्यास किंवा शिफारशीप्रमाणे आवश्यकतेनुसार संबंधित विद्राव्य खतांची फवारणी केल्यास ही खते पिकांना लवकर उपलब्ध होतात आणि प्रभावीपणे कार्य करतात. आधुनिक शेती पद्धतीमध्ये आपत्कालीन पीक नियोजन करण्यासाठी विद्राव्य खतांचा वापर हा एक आर्थिकदृष्ट्या परवडणारा आणि उत्तम परिणाम देणारा पर्याय म्हणून उपयोगी पडू शकतो आणि त्यातून चांगले आणि अधिक दर्जेदार उत्पादन मिळू शकते. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण ऐकली विद्राव्य खते याविषयीची माहिती. ही माहिती प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया बायोगॅसपासून ऊर्जा निर्मिती याविषयी डॉक्टर सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची संपदा ढोके यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. आपल्या गौशाळेमध्ये मोठ्या संख्येने गाई, म्हशी आणि इतर दुभती जनावरे असतात. ही जनावरे भरपूर प्रमाणामध्ये शेण तयार करतात. एका जनावरापासून दिवसभरात जवळजवळ 10 ते 15 किलो एवढे शेण तयार होते. या तयार होणाऱ्या शेणाचा वापर बायोगॅस संयंत्रांमध्ये केल्यास दुहेरी लाभ मिळतो. एक म्हणजे बायोगॅसपासून ऊर्जा निर्मिती आणि बायोगॅस स्लरीपासून मिळणारे खत. आता हे बायोगॅसपासून ऊर्जा निर्मिती नक्की कशी करावी याबद्दल आपल्या मनात काही प्रश्न असतील आणि हाच विषय हेरून आज आपल्या आकाशवाणी अकोला येथे आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, जे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत बायोगॅसपासून ऊर्जा निर्मिती या विषयावर. नमस्कार सर. नमस्कार आणि नमस्कार शेतकरी बंधूंनो. सर्वप्रथम मी अकोला आकाशवाणीचा आभार मानतो की त्यांनी हा विषय आपल्या माहितीसाठी घेतलेला आहे. तर सर, आपला आजचा जो विषय आहे की बायोगॅसपासून ऊर्जा निर्मिती करणे, सर्वप्रथम बायोगॅस म्हणजे काय हे आम्हाला सांगा.
आता बायोगॅस तर आपल्या सर्व शेतकरी बंधूंना माहीतच आहे, कारण ही प्रत्येक गावामध्ये बऱ्याच वर्षापासून महाराष्ट्र शासनाची किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची बायोगॅस लावण्याची ही स्कीम सुरू आहे. आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपल्या घरी अगोदर बायोगॅस प्लॅन्ट लावलेले आहे आणि आताही ते लावत आहे. आणि ज्यांच्याकडे गाई म्हशी असे काही जनावरं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेण उपलब्ध आहे, तर असे शेतकरी आपल्या घरी बायोगॅस लावतात आणि स्वतःचीच ऊर्जा स्वतः तयार करतात. म्हणजे आपले गडकरी साहेब म्हणतात की शेतकरी हा यांनी ऊर्जादाता देखील व्हावं, तर तशीच एक संकल्पना आहे ही. प्रत्येक शेतकरी हा ऊर्जादाता होऊ शकतो. तर बायोगॅस म्हणजे काय, तर बायोगॅस म्हणजे जैविक प्रक्रियामधून बाहेर पडणारा हा एक वायू आहे. बायोगॅसमध्ये आपण शेण आणि पाणी याचं मिश्रण टाकतो आणि आतमध्ये ऑक्सिजन विरहित वातावरण राहते, म्हणजे अनएरोबिक वातावरण आतमध्ये राहते. आणि ह्या वातावरणामध्ये जे काही मिथेन प्रोड्यूस करणारे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात हे काम करतात आणि ह्या अवस्थेमध्ये त्या पदार्थाचं विघटन होते आणि त्याच्यापासून हा वायू तयार होतो, बायोगॅस. आणि ह्या बायोगॅसमध्ये ज्वलनशील वायू हा मिथेन राहतो आणि त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि इतर गॅसेस असतात. परंतु बायोगॅसमध्ये 60 ते 65% हा ज्वलनशील वायू राहतो आणि हा वायू म्हणजे मिथेन राहतो. सर, या बायोगॅसमध्ये किती प्रमाणात ऊर्जा असते? मी अगोदरच सांगितलं आहे की बायोगॅसमध्ये ह्या पदार्थाचं विघटन झाल्यानंतर, सेंद्रिय पदार्थाचं विघटन झाल्यानंतर हा जो बायोगॅस तयार होतो तर याच्यामध्ये 60 ते 65% हा मिथेन असतो आणि बाकी जो आहे हा कार्बन डायऑक्साईड राहतो. आणि याची जर आपण कॅलरीफिक व्हॅल्यू जर म्हटली तर 4700 किलो कॅलरी प्रति घनमीटर एवढी याच्यामध्ये ऊर्जा राहते. आणि हा जो वायू आहे हा एक ज्वलनशील वायू आहे आणि हा आपण म्हणजे हिटिंगसाठी, म्हणजे बर्नरमध्ये आपण वापरू शकतो. जसं आपण घरचा जो गॅस वापरतो तर तसं आपण जर गॅसची शेगडी जर वापरली तर म्हणजे त्या शेगडीमध्ये बायोगॅसची शेगडी थोडी वेगळी राहते. तर हा वायू आपण घरची जी आपण म्हणजे स्वयंपाकासाठी किंवा पाणी तापवण्यासाठी, दूध तापवण्यासाठी याचा आपण वापर करू शकतो. अगदी थोडक्यात बायोगॅसमधील ऊर्जेची, ज्वलनशील मिथेनची मदत घेऊन आपण ऊर्जा निर्मिती करू शकतो. सर, विदर्भातील भौगोलिक परिस्थितीमध्ये कोणत्या प्रकारचा बायोगॅस संयंत्र फायदेशीर राहतो? आता ह्या बायोगॅस जे संयंत्र आहे याची जर विभागणी आपण केली तर ह्या 2 प्रकारे आहे. एक तर तरंगती टाकी असणारा एक बायोगॅस प्लॅन्ट आहे की याच्यामध्ये KVIC आणि प्रगती टाईपचा बायोगॅस प्लॅन्ट आहे. खादी अँड व्हिलेज इंडस्ट्री कमिशन तर यांचा हा एक मॉडेल आहे, यांचं डिझाईन आहे. याच्यामध्ये तरंगती टाकी राहते. आणि दुसरा आहे फिक्स डोम टाईप, की हे जे स्ट्रक्चर आहे हे पूर्ण RCCचं राहते किंवा आपण काही याच्यामध्ये विटाही वापरतो. आणि याच्यामध्ये 2 प्रकारचे आहे, जनता बायोगॅस प्लॅन्ट आणि दुसरा आहे दीनबंधू बायोगॅस प्लॅन्ट. तर हा आपण जमिनीमध्ये लावतो, खाली पूर्ण याचं स्ट्रक्चर जमिनीमध्ये राहते आणि वरची जागा आपण याच्यावरची वापरू शकतो. परंतु हा जो फिक्स डोम बायोगॅस प्लॅन्ट आहे याच्यामध्ये तरंगती टाकी जी राहते तर याची वरची आपण जागा वापरू शकत नाही, कारण वर ही टाकी राहते आणि ग्रॅसच्या प्रेशरने ही टाकी वर आणि खाली होते. आणि याचा अगोदर मी जो सांगितला आहे की याचा जो वापर आहे बायोगॅसचा हा थर्मल अप्लिकेशनसाठी जेव्हा आपण करतो तर जेव्हा आपण याच्यामध्ये आपण एक तर शेण वापरतो किंवा तुम्ही किचन वेस्ट देखील वापरू शकता काही प्रमाणामध्ये. म्हणजे शेणासोबत किचन वेस्ट, म्हणजे घरातून निघणारा जो काही म्हणजे जो काही कचरा आहे म्हणजे किचनमधून निघणारा वेस्ट, तर ते देखील आपण याच्यासोबत जर वापरली तर आपण याच्यापासून गॅस तयार करू शकतो. परंतु जेव्हा आपण किचन वेस्ट आपल्याला जर वापरायची असेल तर ही जी KVIC टाईपचा जो प्लॅन्ट आहे तरंगती टाकी, तर हा वापरणं आपला संयुक्तिक राहते. आणि KVIC टाईपचा जर बायोगॅस प्लॅन्ट वापरला तर तुम्हाला जे काही तुमचं बर्नर जे आहे म्हणजे तुम्ही गॅसचं बर्नर आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट प्रेशर मिळते. तर म्हणजे जेव्हा आपण किचन वेस्ट वापरतो तेव्हा ही KVIC आपण रिकमेंड करतो. आणि इतर वेळेस मग हे दीनबंधू बायोगॅस प्लॅन्ट आहे किंवा जनता बायोगॅस प्लॅन्ट आहे हे आपण वापरू शकतो. परंतु आपला सुधारित जनता बायोगॅस प्लॅन्ट जो आहे हे जे संयंत्र आहे हे विदर्भातील भौगोलिक परिस्थितीनुसार फायदेशीर आहे. आता याच्यामध्ये मग हा शब्द जर वापरला आहे सुधारित जनता बायोगॅस प्लॅन्ट, म्हणजे आपले हे ट्रॅडिशनल बायोगॅस जे प्लॅन्ट आहे याच्यामध्ये ट्रॅडिशनल बायोगॅस प्लॅन्टमध्ये आपण जसं दीनबंधू आहे आणि जनता बायोगॅस प्लॅन्ट आहे याच्यामध्ये आपण शेण जे टाकतो त्या शेणामध्ये आपण 1:1 प्रमाणामध्ये
म्हणजे पाणी टाकतो, म्हणजे पाणी आणि शेणाचं मिश्रण करतो, त्याला काला करून. आणि हे जे आपण मिश्रण करतो याच्यामध्ये जे काही तो शेतकरी जो आहे, आपण शेतकरी बंधूंना ते सर्व ते मिश्रण हाताने कालवावं लागते. तर हे थोडं किळसवानं काम, कंटाळवानं काम वाटते. तर याच्यात सुधारणा आपण केलेली आहे आणि एक सुधारित दीनबंधू किंवा सुधारित जनता बायोगॅस प्लॅन्ट आपण एक तयार केला आहे. तर त्याचं एक डिझाईन आहे की याच्यामध्ये हे पाणी मिक्स करायची गरज भासत नाही आणि डायरेक्ट जे काही शेण आहे हे डायरेक्ट शेण आपण त्या बायोगॅस प्लॅन्टमध्ये टाकतो. आणि हे जे काही यांचं जर आपली कन्व्हेन्शनल जी डिझाईन आहे जनता आणि दीनबंधू बायोगॅस प्लॅन्टचं, तर याच्यामध्ये काही सुधारणा केलेल्या आहे. जसं याचं जे फिडिंग जे आहे, जिथून आपण हे शेण आपण ह्या बायोगॅसमध्ये टाकतो, तर त्या ठिकाणी आपण 20 सेंटीमीटर डायमीटरचा व्यासाचा एक असा आणि त्याला 75 डिग्री कोन तसा त्यामध्ये आपण पाईप लावतो इनलेटसाठी. म्हणजे आपण जे टाकलेलं शेण आहे हे डायरेक्ट त्या डायजेस्टरमध्ये जाईल आणि त्याच्यामध्ये पाणी मिक्स करायची गरज नाही. दुसरा याचं जे आउटलेट आहे, तर आता हे जे आपण शेण ह्या बायोगॅसमध्ये टाकतो, तर याच्यावर अनेरोबिक डायजेशन याचं होते आणि नंतर मिथेन वायू तयार होतो आणि तो मिथेन जो वायू आहे तो त्या टाकीमध्ये आपण वरची जी टँक राहते त्याच्यामध्ये तो साठवला जातो आणि हे जे पदार्थ आहे विघटन झालेले हे त्या आउटलेटमधून नंतर बाहेर पडतात. आता हे जे काही पारंपरिक जे बायोगॅस प्लॅन्ट होते त्याच्यामध्ये जी काही बाहेर जी मळी निघायची, तर याच्यामध्ये हे पाण्याचं प्रमाण जास्त राहायचं आणि ते तुम्ही डायरेक्ट, आता हे काय याच्यामध्ये NPKचं हे प्रमाण जास्त राहते, नायट्रोजन आणि NPKचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपण हे शेतामध्ये पिकाला खत म्हणून आपण देऊ शकतो. परंतु ह्या सुधारित बायोगॅस संयंत्रामध्ये ही जी काही बाहेर निघणारी मळी आहे याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळं ते तुम्ही लवकर वाढते आणि तुम्ही ॲज इट इज डायरेक्ट देखील ते पिकाला तुम्ही देऊ शकता. हा याचा एक फायदा आहे. आणि आउटलेट जे आहे, तर हे जे सेमी सॉलिड स्टेटमध्ये जे असल्यामुळं तर त्याला देखील आपण आउटलेट, जुन्या जे संयंत्र आहे त्याच्यामध्ये असं स्टेप टाईप स्ट्रक्चर होतं, त्याच्यामध्ये असा थोडासा उतार देऊन ती मळी बाहेर पडली पाहिजे असं याच्यामध्ये आपण ह्या डिझाईनमध्ये सुधारणा केली आहे. आणि विशेष म्हणजे ह्या सुधारित बायोगॅस संयंत्रामध्ये आपल्याला 20% जास्त बायोगॅस मिळतो ॲज कम्पेअर टू म्हणजे जे ट्रॅडिशनल आपले डिझाईन आहे त्यापेक्षा. अच्छा. आणि हे जे सुधारित जनता बायोगॅस संयंत्र आहे याचे आयुष्यमान साधारणतः किती असते? याचं आयुष्यमान हे सुधारित बायोगॅस प्लॅन्ट आहे 25 वर्षापर्यंत याला काही होत नाही. परंतु त्याचं जे बांधकाम आहे हे जे काही मिस्त्री आहे म्हणजे काम करणारे, तर ते याच्यामध्ये ट्रेन पाहिजे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या क्रॅक्स यायला नको ह्या बांधकामामध्ये आणि बांधकाम करताना व्यवस्थित काळजी घ्यायला पाहिजे. तर 25 वर्षापर्यंत याला काहीच होत नाही जर व्यवस्थित आपण काळजी घेतली तर. होय सर, आपला आजच्या विषयाचा जो महत्त्वाचा भाग आहे की ऊर्जा निर्मिती, तर विद्युत निर्मितीसाठी साधारणतः किती बायोगॅस लागतो आपल्याला? आपल्या ह्या बायोगॅसपासून जर आपल्याला विद्युत निर्मिती करायचं असेल तर आपल्याला कमीत कमी 25 ते 30 घनमीटर एवढा आपल्याला बायोगॅस लागतो. तर त्या हिशोबानं आपल्याला 25 ते 30 घनमीटर याच्यापेक्षा एक तर 25 ते 30 किंवा यापेक्षा मोठा बायोगॅस प्लॅन्ट आपल्याला बांधावा लागेल. अच्छा. आणि या 25 घनमीटर बायोगॅस निर्मितीसाठी दररोज किती किलो शेण लागेल? याचा एक असा थंब रूल असा आहे की 1 घनमीटर बायोगॅस प्लॅन्टसाठी कमीत कमी आपल्याला 20 ते 25 किलो शेण लागते. तर त्या हिशोबानं समजा आपण 25 घनमीटरचा प्लॅन्ट जर लावला तर आपल्याला दररोजचं 6 ते 25 किलो एवढे शेण लागेल. अच्छा. आणि आम्ही विद्यापीठामध्ये 50 घनमीटरचा बायोगॅस प्लॅन्ट आमची जी डेअरी आहे विद्यापीठाची, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ॲनिमल हजबंड डिपार्टमेंटला, तर तिथं आम्ही 50 घनमीटर क्षमतेचा बायोगॅस प्लॅन्ट लावलेला आहे. आणि तिथे जे काही जनावरं आहे त्या जनावराचं जे काही शेण आहे म्हणजे 1000 ते 1200 किलो दररोजचं शेण त्याच्यामध्ये आपण टाकतो. अच्छा सर, याचसोबत गोशाळेमधील जे आपले विद्युत निर्मिती यंत्र बसवावे लागेल तर ते कसे आहे? आता समजा गोशाळेमध्ये आपल्याला इलेक्ट्रिसिटी ही जर वापरायची असेल तर आता हा आपण बायोगॅस प्लॅन्ट लावू. तर बायोगॅस प्लॅन्टसोबत आपल्याला काही जनरेटर लावावं लागेल. आम्ही 50 घनमीटरचा जो प्लॅन्ट लावला आहे तर त्यासाठी आपण 7.5 kVचं एक जनरेटर लावलेलं आहे. आणि आता आपल्याला ही जी विद्युत निर्मिती आपण करू तर ते वापरायची असेल तर आपण एक तर LED ट्यूबलाईट लावू आपण. काही याच्यापासून काही सबमर्सिबल पंप जर तिथे असेल पाणी, कारण डेअरीमध्ये पाणी भरपूर लागते, तर ते आपण चालू शकतो. किंवा आपण कुट्टी आपली जी आहे तो कडबा ते बारीक करायसाठी ते एक यंत्र असते ते वापरायसाठी आपण हे वापरू शकतो. आणि याच्यापासून आपण 6 किलोवॉट एवढे वीज मिळेल. तर असं आपण 30 LED ट्यूबलाईट, नंतर 24 वॉट आणि 5 HPचा सबमर्सिबल पंप, ते साधारणतः 6 ते 7 तास किंवा 8 तासपर्यंत चालेल. तर ह्या हिशोबानं आपण लावू शकतो.
अच्छा. तर यासाठी 7.5 kVAचं आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेटर लागेल. तर ह्या प्रकारची आम्ही व्यवस्था तिथे केलेली आहे आणि त्याच्यावर तो म्हणजे की आमचा डेमॉन्स्ट्रेशन प्लॅन्टच आहे आणि ते सुरू आहे. अच्छा. सर, बायोगॅस संयंत्रामधून तयार झालेला जो बायोगॅस असतो त्याला शुद्धीकरणाची गरज असते का? हां, याच्यामध्ये कसं आहे की आता आपल्याला हा जर बायोगॅस थर्मल ॲप्लिकेशनमध्ये साठी जर वापरायचा असेल, म्हणजे आपल्याला शेगडीमध्ये जर वापरायचं असेल ते त्याचं शुद्धीकरण करायची काही गरज नाही. तर डायरेक्ट आपण तो शेगडीमध्ये आपण तो पेटवू शकतो. परंतु आपल्याला जर हा गॅस जनरेटरमध्ये जर वापरायचा असेल आणि विद्युत निर्मिती जर करायचं असेल, कारण याच्यामध्ये काय राहते की कार्बन डायऑक्साईडचं 35 ते 40% त्याचं प्रमाण राहते आणि याच्यामध्ये 1000 ते 1200 ppm हे हायड्रोजन सल्फाईड असते. आता हा ॲज इट इज जर गॅस तुम्ही त्या जनरेटरमध्ये जर वापरला तर हा जो हायड्रोजन सल्फाईड जो याच्यामध्ये जो आहे, तर हायड्रोजन सल्फाईड त्या इंजिनच्या पार्टवर त्याचा निगेटिव्ह इफेक्ट होईल आणि ते इंजिन जे पार्ट आहे तो खराब करेल. तर त्याच्यामधून कसं आहे की तुम्हाला एक तर कार्बन डायऑक्साईड त्याचं प्रमाण कमी करणे ते आपल्याला कमी करावं लागेल आणि हे हायड्रोजन सल्फाईड जे आहे म्हणजे इंजिनच्या आतील भाग गंजू नये त्यासाठी आपल्याला ते काढावं लागेल. हे जर आपण काढलं तर त्या इंजिनचं आयुष्यमान वाढेल आणि बायोगॅस शुद्धीकरण करण्यासाठी आपल्याला त्याच्यामुळेच आपल्याला गरज आहे. एक तर आपण कार्बन डायऑक्साईड त्याच्या वेगळ्या पद्धत, आता कार्बन डायऑक्साईड जर तुम्हाला करायचं असेल तर कार्बन डायऑक्साईड हा पाण्यामध्ये विरघळतो, मिक्स होतो. तर वॉटर स्क्रबर जर वापरलं आणि खालून जर बायोगॅस वर सोडला तर काय होईल की पाण्यामध्ये तो कार्बन डायऑक्साईड मिक्स होईल आणि त्यातून आणि पाण्यामध्ये तो मिक्स झालेला कार्बन डायऑक्साईड पाण्याद्वारे खाली येईल आणि जो मिथेन गॅस आहे तो वर जाईल. त्याच्यामध्ये जी काही आर्द्रता आहे ती आर्द्रता काढण्यासाठी पुन्हा आपण काही सिलिका वगैरे आपण वापरू शकतो. आणि हायड्रोजन सल्फाईड काढायसाठी आपल्याला आपले जे काही आयरन टर्निंग्ज आहे ते जर आपण वापरले तर त्या आयरनसोबत त्या H2ची रिएक्शन होऊन तो जो हायड्रोजन सल्फाईड जो आहे तो त्यातून निघू शकतो. तर अशा प्रकारची ही यंत्रणा आहे आणि ही यंत्रणा आपण तिथे लावलेली आहे बायोगॅस शुद्धीकरणाची. अच्छा. सर, आता बायोगॅस शुद्धीकरण म्हटलं तर अर्थात त्यालाही लागणारा अधिकचा एक खर्च आपला वाढला, तर हा बायोगॅस शुद्धीकरण कमीत कमी खर्चामध्ये आपण कसं करू शकतो? त्याच्यासाठी आम्ही तसं एक संयंत्र तयार केलेलं आहे बायोगॅस शुद्धीकरण करायसाठी आणि त्याच्यामध्ये आम्ही बायोगॅस शुद्ध करण्यासाठी त्याच्यामध्ये काही केमिकल्स वापरून ती एक यंत्रणा आम्ही तसंच तयार केलं आहे. पाईपचं आम्ही एक स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही काही केमिकल्स वापरलेले आहे. त्यातून तो बायोगॅस आम्ही सोडतो. त्याच्यामध्ये एक तर वॉटर स्क्रबिंग अगोदर मी सांगितलं आहे. तर पाण्यातून सोडल्यानंतर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होते. त्यानंतर त्या बायोगॅसमध्ये काही प्रमाणामध्ये आर्द्रता राहते. ती आर्द्रता कमी शोषून घेण्यासाठी आपण सिलिका वापरतो. त्यानंतर याच्यामधलं हायड्रोजन सल्फाईड जे आहे, हायड्रोजन सल्फाईड त्याचं कमी करण्यासाठी आपण आयरन टर्निंग्ज वापरतो. आणि हा जो काही गॅस आहे हा त्या वेगळ्या सेक्शनमधून आपण पास केल्यानंतर पुढे आपण हा गॅस एका बलूनमध्ये स्टोअर करतो. तर अशा प्रकारची यंत्रणा आपण तिथे लावलेली आहे. सर, शुद्धीकरण करण्यात आलेल्या बायोगॅसला बाह्य साठवणुकीची आवश्यकता असते का? आणि असेल तर मग ती कशा प्रकारे केल्या जाते? होय, याचं उत्तर मी येस म्हणून सांगेल की आपण समजा आपल्याला जर इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी म्हणजे पॉवर जनरेशनसाठी जर हा गॅस वापरायचा असेल तर आणि त्या इंजिनला कॉन्स्टंट सप्लाय जर मिळाला पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला हा गॅस आपल्याला बाहेर असा स्टोअर करावा लागेल. तर याच्यासाठी आपण बायोगॅस त्याला बलून म्हणतो आपण आणि हा उच्च प्रतीचा हा एक बलून आहे आणि पॉलिस्टर PVC फॅब्रिकने हा बलून बनवलेला असतो. तर याच्यामध्ये आपण याची साठवणूक करतो आणि सध्या आम्ही 50 घनमीटर कॅपॅसिटीचा एक बलून तिथे लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यातून निघणारा म्हणजे अशुद्ध झालेला जो बायोगॅस आहे तर हा आम्ही त्याची साठवणूक करतो आणि त्याचा सप्लाय मग आपण इकडे करतो जनरेटरला. सर, अशा प्रकारे आपण आपल्या बायोगॅसचे शुद्धीकरण करू शकतो आणि मग अशा प्रकारे त्याची साठवणूकही करू शकतो. याच सोबत जो सर्वात महत्त्वाचा एक आणखी प्रश्न आहे की बायोगॅस प्लांटसाठी जागा कशी निवडावी? याच्यामध्ये हे बायोगॅस संयंत्र बसवण्यासाठी आपण आपले जी काही गौशाळा आहे किंवा जिथे आपले जनावर आहे त्याच्याजवळच आपण हा प्लॅन्ट लावावा. एक तर थोडीशी उंचावरची जागा असावी आणि थोडी मोकळी आणि तिथे काही सूर्यप्रकाश आला पाहिजे अशी ही आपण जागा निवडावी. आणि विशेष म्हणजे की पाण्याची पातळी देखील आपण जमिनीपेक्षा 2 मीटरपेक्षा खाली असणे अशी आवश्यकता आहे, अशी आपण जागा पाहावी. आणि जी काही जागा निवडली आहे त्या जागेजवळ झाडे, नंतर पाण्याची विहीर किंवा पाण्याचा हातपंप नसावा. आणि बायोगॅस संयंत्र आपल्याकडे असलेली जी काही जनावरे आणि कुटुंबातील व्यक्तींची संख्या विचारात घेऊन आणि त्या क्षमतेनुसारच आपण त्या बायोगॅस संयंत्राच्या नंतर आकारमान ठरवून आपण त्याच्यानंतर बांधकाम करतो. बरोबर.
सर, आता आपला आजचा जो महत्त्वाचा विषयच होता की बायोगॅसपासून ऊर्जा निर्मिती. जर उदाहरण घ्यायचं झालं तर 8 लोकांच्या घराची दैनंदिन स्वयंपाकाच्या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी आपल्याला किती क्षमतेचे बायोगॅस संयंत्र बसवावे लागेल? आता 8 लोकांचं घरा म्हणजे आपल्या घरात जर असतील आणि त्यांना जो स्वयंपाकासाठीच फक्त हा गॅस जर वापरायचा असेल तर याची रिक्वायरमेंट अशी आहे की प्रत्येक माणसाला 0.24 घनमीटर म्हणजे 0.24. तर याप्रमाणे समजा 2 घनमीटरचा जरी प्लॅन्ट लावला तरी सफिशियंट आहे, म्हणजे 2 किंवा 3 घनमीटरचा. आणि विशेष म्हणजे आपल्याकडे किती शेण उपलब्ध आहे याच्यावर देखील हे अवलंबून आहे. होय, तर आपल्या घरातील कुटुंबियांची संख्या विचारात घेऊन प्रत्येक माणसाला 0.24 घनमीटर याप्रमाणे आपण त्याचा हिशोब असा करू शकतो. सर, घरगुती LPG गॅस शेगडीवर बायोगॅसचे ज्वलन करणे शक्य आहे का? नाही, बायोगॅसची शेगडी वेगळी राहते. ही काही घरची आपली शेगडी आहे त्याच्यावर आपण हा गॅस पेटवत नाही, कारण याची जी एअर रिक्वायरमेंट जी आहे त्या गॅसची वेगळी राहते. LPGची एअर रिक्वायरमेंट वेगळी राहते. तर त्यानुसार ते बर्नर ते डिझाईन केलेलं असते. त्याच्यामुळे आपण आपला जो घरगुती जी आपली शेगडी आहे तर त्याच्यात ती आपण वापरत नाही. त्याच्या वेगळ्या शेगड्या मिळतात. तर हा एक मुद्दा शेतकरी बंधू भगिनींनी लक्षात घेण्यासारखा आहे. तर अशा प्रकारे आज आपण बायोगॅस आधारित ऊर्जा निर्मिती याविषयी आपल्या शेतकरी बंधू भगिनींच्या मनातील जे काही प्रश्न होते त्यांचे निराकरण अगदी सुंदररित्या केलेले आहे. सर, आपण आज आकाशवाणी अकोला येथे आलात आणि आपल्या शेतकरी बंधू भगिनींना एवढ्या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन केले, त्याबद्दल आपल्याला ऐकत असलेल्या शेतकरी बंधू भगिनींतर्फे आणि आकाशवाणी अकोलातर्फे मी आपले आभार मानते. खूप खूप धन्यवाद. हां, फक्त मला एकच सांगायचं की आता काही शेतकरी बंधूंना याविषयी काही अजून काही तांत्रिक काही प्रश्न काही असतील तर त्यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात यावे आणि तिथे जर आपल्याला काही याबद्दल काही तांत्रिक मार्गदर्शन पाहिजे असले तर आम्ही जरूर आपल्याला मार्गदर्शन करू. धन्यवाद. आत्ताच आपण बायोगॅसपासून ऊर्जा निर्मिती याविषयी डॉक्टर सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची संपदा ढोके यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया एक निवेदन. विषय आहे गायवाडा या पशुधनाच्या समस्येवर आधारित कार्यक्रमाविषयी. शेतकरी बंधूंनो, आम्ही दर शुक्रवारी गायवाडा हा सदर सुरू केलेला आहे आणि या सदरामध्ये आपण पशुधनाच्या समस्या आणि त्यावरील उपाय याकरिता आम्हाला प्रश्न लिहून पाठवू शकता. आणि प्रश्न लिहिण्यासाठी आपण QR स्कॅन करून सुद्धा आपण प्रश्न पाठवू शकता. तसंच आपण मेसेज किंवा व्हॉट्सॲपकरिता आपला मोबाईल नंबर असा आहे 9822231923. आपल्याला जर ईमेलद्वारे प्रश्न पाठवायचा असेल तर आपण info@kvkakola.org या ईमेल ID वर आपण ईमेल पाठवू शकता. आणि पत्रव्यवहार जर आपल्याला करायचा असेल, पत्राने जर आपल्याला प्रश्न पाठवायचे असतील तर त्यासाठी आपण कार्यक्रम गायवाडा द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र, सिव्हिल लाईन अकोला 444001 या पत्त्यावर सुद्धा आपण प्रश्न लिहून पाठवू शकता. आणि आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमचे आमंत्रित तज्ज्ञ असतील डॉक्टर गोपाल मंजुळकर, विषय विशेषज्ञ, पशुविद्या, कृषी विज्ञान केंद्र अकोला. आणि आपल्या प्रश्नांना जे उत्तर मिळणार आहेत ते प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी 7:30 माझं घर माझं वावर या कार्यक्रमामध्ये आपण आपले पशुधनविषयक प्रश्न नक्की पाठवा गायवाडा या कार्यक्रमासाठी. निवेदन संपलं. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया कृषी मालाचे आजचे बाजारभाव. बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल 1720 ते 2310, आवक 97 क्विंटल. गहू लोकल 2470 ते 2900, आवक 100 क्विंटल. गहू शरबती 3000 ते 3500, आवक 105 क्विंटल. उडीद 3100 ते 3100, आवक 4 क्विंटल. मूग 6405 ते 7460, आवक 141 क्विंटल. तूर 5800 ते 6960, आवक 552 क्विंटल. हरभरा 5000 ते 5545, आवक 975 क्विंटल. तीळ 9000 ते 9000, आवक 4 क्विंटल. मका 3150 ते 3150, आवक 3 क्विंटल. सोयाबीन 3750 ते 4350, आवक 1326 क्विंटल. आत्ताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेतलेत. कार्यक्रमात कृषी मालानंतर वेळ झालेली आहे आजचं हवामान वृत्त जाणून घेण्याची. आजचं कमाल तापमान ते 32.4 अंश सेल्सिअस,
किमान तापमान 24°C, प्रखर सूर्यप्रकाश 4.4 तास, हवेचा ताशी वेग 3 किलोमीटर, सकाळची सापेक्ष आर्द्रता 90% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 59%, बाष्पीभवनाचा वेग होता 4.2 मिलीमीटर. कालचा पाऊस 0 मिलीमीटर आणि आजपर्यंतचा एकूण पाऊस हा 118.0 मिलीमीटर एवढा नोंदवला गेला. आत्ताच आपण हवामानशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त हवामान वृत्त जाणून घेतलं. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया डॉक्टर विलास खर्चे, संशोधन संचालक डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी शेतकरी बंधूंना दिलेला कृषी सल्ला. नमस्कार, मी डॉक्टर विलास खर्चे, संशोधन संचालक डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. या खरीप हंगामामध्ये आता जो आपल्याकडे पाऊस होतो आहे तो खरं म्हणजे पेरणी योग्य पाऊस नाही आहे. आपल्याकडे 75 ते 100 मिलीमीटर एवढा पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतरच शेतकरी बांधवांनी पेरणी करावी आणि पेरणीची घाई न करता आपल्या शिफारशीप्रमाणे प्रत्येक पिकाची पेरणी ही करण्यात यावी. पिके घेत असताना पीक विविधता आणणं फार गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आंतरपिकांचा जास्तीत जास्त वापर करावा. शिफारशीप्रमाणे खतांचा वापर, पेरणीची योग्य वेळ, तण व्यवस्थापन इत्यादी ज्या शिफारशी आपण केलेल्या आहेत, उगवणी पूर्व आणि उगवणी पश्चात या दोनही शिफारशी आपल्या तण व्यवस्थापनासाठी आहेत. त्याचा वापर करावा म्हणजे तण विरहित जर पीक राहिलं तर उत्पादकता चांगली येते. कार्यक्रमात ऐकूया एक निवेदन. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया एक निवेदन. विषय आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे. शेतकरी बंधू भगिनींनो, किसानवाणी या कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो. येत्या मंगळवार दिनांक 27 मे 2025 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन आणि आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर चारुदत्त ठिपसे, विषय विशेषज्ञ, पीक संरक्षण, कृषी विज्ञान केंद्र अकोला. तेव्हा अवश्य फोन करा. या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण येत्या मंगळवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत फोन करावे. त्याकरिता आमचा फोन नंबर असा आहे 0724 245 6461. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण मंगळवार दिनांक 27 मे 2025 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल. निवेदन संपलं. शेतकरी मित्र, आजच्या निवेदनासोबतच आपल्या आजच्या माझं घर माझं वावर या कार्यक्रमाची वेळसुद्धा संपलेली आहे. तेव्हा पुन्हा भेटू आपल्या आवडत्या कृषीविषयक कार्यक्रमात. तोवर किशोर कुकडेला निरोप द्या. नमस्कार. आजच्या माझं घर माझं वावर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गुळे.